शनिवार रविवार सुट्टी आली की आज कोणता मूव्ही बघायचा हा एकच प्रश्न डोक्यात सतत फिरत असतो. नेटफ्लिक्स, Zee5, प्राईम सगळीकडे सर्च करून करून अंगठाही थकतो आणि शेवटी काहीच सिलेक्ट होत नाही. तर अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले फुल ऑन हसवणारे मराठी कॉमेडी सिनेमे, जे तुम्ही सहज Zee5वर पाहू शकता. विश्वास ठेवा, हे सिनेमे बघितल्यावर तुमचा शनिवार रविवार खरंच खूपच मस्त चालला असे वाटेल. पहिला सिनेमा आहे मस्त चाललंय आमचं. हा मराठी सिनेसृष्टीतील एक ऑल टाईम फेवरेट कॉमेडी सिनेमा आहे. हा असा सिनेमा आहे की किती वेळ पाहिला तरी कंटाळा येत नाही. खरं सांगितलं तर मी हा स्वतः सिनेमा 3 वेळा पाहिला आहे आणि तरीही प्रत्येक वेळेस तितकंच हसू येतं. या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे भरत जाधव. त्यांचं कमाल कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना खळखळून हसवतं. विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या भूमिकेत जबरदस्त एनर्जी आणली आहे आणि विजय पाटकर यांनीही प्रत्येक सीन अजून मजेशीर केला आहे. आणि हो, अण्णा महाराजची गाणी तर खूपच मस्त आहेत. खास करून अण्णा महाराज जरा इकडे बघा हे गाणं ऐकलं की आपोआप हसू बाहेर येतं. म्हणजेच जर तुम्हाला मनसोक्त हसायचं असेल, सगळी टेन्शन विसरायची असेल तर मस्त चाललंय आमचं हा सिनेमा नक्की बघा. दुसरा सिनेमा आहे येड्याची जत्रा. जर तुम्हाला गावरान साधं पण भन्नाट विनोदी सिनेमा बघायचा असेल तर येड्याची जत्रा नक्की पहा. ही कथा आहे गाडवेवाडी गावची, जिथे 2 कट्टर पाटील आहेत, भानगडे पाटील आणि कडू अण्णा पाटील. गावात हऱ्या म्हणजे भरत जाधव अडकतो, पण त्याचे गावाबाहेरील आयुष्याचे स्वप्न आहे. त्याला आवडते संगी म्हणजे स्नेहा कुलकर्णी, पण नयनराज म्हणजे कांबळे देखील तिला मिळवायचा प्रयत्न करतो. भांडणे, गैरसमज आणि प्रेम स्पर्धा मिळून तयार करतात फुल ऑन विनोदी हलकी फुलकी गोष्ट, जिथे तुम्ही हसून थकणार नाही. तिसरा सिनेमा आहे साडेमडे तीन. साडेमडे तीनमध्ये 3 भाऊ आहेत. मोठा भाऊ रतनदादा, जो गंभीर आणि स्त्रियांवर विश्वास करत नाही. मदन आणि चंदर, जे मस्तीखोर आहेत आणि सुंदर मुलींवर प्रेम करतात. रतनदादाची अजीब शर्त आणि घरातील गोंधळ यामुळे हसण्याची मजा जोरदार सुरू होते. ही मूव्ही हलकी फुलकी घरातील मस्त मजा दाखवते. मित्रांनो, असं मराठी कॉमेडी सिनेमा पाहायचा असेल तर या 3 सिनेमांचा अनुभव घ्या. अशाच मराठी धमाल सिनेमांसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नाहीतर पुढच्या रविवारी पुन्हा येईल तोच प्रश्न, आज काय बघायचे.